नमस्कार, मी डॉक्टर सागर चौधरी. मी परभणी आयसीयू आणि ट्रॉमा केअर येथे जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून कार्यरत आहे. आज आपण कोलायटिस म्हणजे आतडीवरील सूज याविषयी जनजागृती आणि चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत. कोलायटिस म्हणजे मोठं कोलॉन म्हणजे मोठे आतडे. मोठ्या आतड्यावर येणाऱ्या सूजेला कोलायटिस असे म्हणतात. तर ती सूज येण्याची कारणं म्हणजे आतड्याला झालेलं इरिटेशन किंवा इजा. ही इजा कशामुळे होते? दैनंदिन जीवनात आपण अशुद्ध पाणी, अशुद्ध अन्न किंवा अशुद्ध पदार्थ यांचं सेवन केल्यामुळं ही होते. अशुद्ध पाणी बऱ्याच वेळा आपण महानगरपालिकेचं किंवा कॉर्पोरेशनचं पाणी पितो, जे घाण अशा पाईपलाईनमधून येतं आणि ते वारंवार पिल्यामुळं आपल्याला जीर्ण अशी पोटदुखी होते आणि त्यामुळे त्रस्त होऊन आपण दवाखान्यात जातो. कारण म्हणजे शिळं अन्न किंवा अशुद्ध पाण्यात शिजवलेलं अन्न किंवा बाहेरच्या हॉटेलमध्ये अनहायजेनिक पद्धतीनं बनवलेलं अन्न हे खाल्ल्यामुळं आतडीवर सूज येते, आतडीला इरिटेशन होतं आणि कोलायटिस हा आजार उद्भवतो. ह्या आजाराबद्दल अनेक अफवा आहेत की आतड्यांना सूज होऊन आतडं फुटून जातं किंवा त्याला मोठी शस्त्रक्रिया लागते. तर मुळात तसंच काही नाही. आपण जर दैनंदिन जीवनात काही पथ्य पाळले तर कोलायटिसवर सहजासहजी मात करता येते. तर पथ्य काय पाळायचे? तर आपण जे पाणी पितो हे फिल्टरचं पाणी. जर फिल्टर उपलब्ध नसेल किंवा आपल्याला परवडण्याजोगं नसेल तर ते पाणी उकळून थंड करून रोज पिणे हा त्यावर सर्वोत्तम उपाय आहे. दुसरं म्हणजे आपल्याला लागेल तेवढंच अन्न शिजवणे आणि ते खाणे. जास्त अन्न बनवून ते शिळं झाल्यानंतर परत खाणे हे टाळा. तिसरं म्हणजे बाहेरचं खाणे टाळा. जरी बाहेरचं खाणे टाळता येत नसेल तर चांगल्या हॉटेलमध्ये जिथं हायजीनची काळजी घेतली जाते अशा हॉटेलमध्ये खाल्लेलं बरं. ह्या सगळ्या गोष्टींवर जर लक्ष देऊन आपण जर पथ्य पाळले तर कोलायटिसमुळे होणारे पुढचे त्रास आणि जीर्ण पोटदुखी ज्यामुळं आपली दैनंदिन जीवनशैली कोलॅप्स होऊ शकते ही आपण टाळू शकतो. धन्यवाद.